अमरावती शहरातील गोपालनगर परिसरातील मत्स्यगंधा कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे। दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडली। मनोहर मधुकर बोरकर वय 55 वर्ष असे मृतक वडिलांचे नाव असून राहुल मनोहर बोरकर वय 30 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव आहे। 12 मार्चच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास आरोपी राहुलने दारू पिण्याकरिता वडिलांकडे पैशाची मागणी केली, मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला। संतापाच्या भरात राहुलने लाकडी दांड्याने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। या हल्ल्यात मनोहर बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी राहुल बोरकर हा घटनास्थळावरून फरार झाला। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख मनीष करपे व त्यांच्या पथकाने तत्पर कारवाई करीत 13 मार्चच्या सकाळी आरोपी राहुल बोरकर याला ताब्यात घेतले आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत।